प्रशांत वॉरियर्स विरुद्ध अवधूत. नाणेफेकीचा कौल हा मला वाटतं प्रशांत वॉरियर्सने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सलामीची जोडी मैदानात येते. मला वाटतं गाय मैदानात आली आहे, त्यामुळे खेळ थोडासा थांबलाय. तर आत्ताच मी म्हणत होतो की आणि दुसऱ्या बाजूने मी देवगडच्या शहराचं विशेष कौतुक करेन. गंमत बघा, ही फ्लड लाईटची स्पर्धा आहे, म्हणजे प्रकाश झोतातील स्पर्धा आहे. या देवगडमध्ये मला वाटतं 23 ते 24 वर्षावर मी ती स्पर्धा कव्हर केली होती देवगडच्या कॉलेज मैदानावरती. त्यामुळे मला वाटतं पारिजात 11नी ती स्पर्धा भरवली होती. मला नक्की आता आठवत नाही. 23 ते 24 वर्ष झाली आहे आणि त्या स्पर्धेचा त्या देवगडमध्ये त्याची श्री या स्पर्धेमार्फत ओढली जाते, यात काही शंका नाही. आनंदवाडीचं पर्व हे 22वा सलग 21 वर्ष स्पर्धा. टेनिस क्रिकेटमध्ये एवढी गोष्ट सोपी नसते. मी बघितलंय की याची देही याची डोळा, कमीत कमी 4 कमीत कमी 5 तर किंबहुना 6 ते 7 वर्ष, परंतु 21 वर्ष ओळीने 21 वर्ष, अर्थात कोरोनाचे 2 वर्ष आपण सोडून देऊया, परंतु सलग 21 वर्ष ही निश्चितच अभिमानास्पद गोष्ट ही देवगडवासियांसाठी. युवराज कदम आणि गुरु राणे ही सलामीची जोडी मैदानात आणि आमच्या बाजूने मारा करतोय तो गौरव. यानंतर मी क्षेत्रव्यूह तुम्हाला सांगतोच. गौरव मारा करतोय आमच्या बाजूने. ऑप्शनच्या थोडासा बाहेर सेल्टू सरळ जातोय त्या बॅकवर्ड पॉइंटला आणि एक साधा सोपा झेल टिपला जातोय त्या बॅकवर्ड पॉइंटला. पहिलाच करारा झटका तो अर्थातच प्रशांत वॉरियर्सला. 1-0 ज्याला क्रिकेटच्या भाषेत गोल्डन डक म्हणतात आणि त्याच गोल्डन डकचा शिकार होतोय तो अर्थातच युवराज चव्हाण. या एकंदरीत स्पर्धेबद्दल म्हणायचे झालं तर ह्या अगोदरचे 20-21 जे पर्व होते ते नॉकआउट स्टेजचे होते, म्हणजे बाद फेरीची स्पर्धा व्हायचे. परंतु हे जे पर्व आहे 22वा पर्व हे प्रीमियर लीगची म्हणजे प्रत्येक संघाला एक संधी मिळते आणि ही एक फार मोठी जमेची बाजू ते प्रत्येक संघासाठी. धावसंख्या स्थिरावली आहे ती 1-0. टेनिस क्रिकेट, सिंधुदुर्ग क्रिकेट आणि सिंधुदुर्ग क्रिकेटचा जो पैशाचा आलेख म्हणा किंवा सिंधुदुर्ग क्रिकेटमध्ये मुंबई किंवा बाहेरील राज्यातील जे खेळाडू येत आहेत ते खेळाडू आपली छाप बऱ्यापैकी पाडतायत आणि बघता बघता सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक फार मोठ्या उंचीवर नेऊन सोडतायत. एक जमाना असा होता की ह्या एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर या सिंधुदुर्गची सुरुवात होते ती वेंगुर्ला शहरापासून. शिवछत्रपती स्पर्धेमार्फत ही स्पर्धा सुरुवात होते आणि बघता बघता ही आता नववर्षात आनंदवाडी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने शिखरावर पोहोचली आहे, यात काही शंका नाही. गौरव मारा करतोय तो पुन्हा एकदा आमच्या बाजूने. पहिल्याच चेंडूवर एक चमकदार बळी मिळवलाय तो युवराज कदमच्या रूपात. नवीन फलंदाज अक्षय जाधव. हो हा मात्र ज्याला क्रिकेटच्या भाषेत दिलशान स्कूप म्हणतात तशा पद्धतीने किंवा दुसऱ्या भाषेत तुम्हाला सांगायचं असाच फटका काही वर्षांपूर्वी डग्लस मॅरिलियर हा झिम्बाब्वेचा एक खेळाडू होता, त्यांनी हा फटका खेळला होता. त्याला इम्प्रोव्हायझेशन केलं ते दिलशानने आणि त्याला असं नाव पडलं ते दिलशान स्कूप. परंतु हे जे फटके दिसतात तेवढेच घातक आहेत. त्या फटकाबद्दल मी तुम्हाला वर्णन थोड्या वेळानंतर तुम्हाला मी सांगतोच. दरम्यानचा चेंडू मधल्या ऐश्वर्याचा लॉफ्ट केलाय, सुरेख फटका, चेंडू सरळ जातो तो डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर आणि हा खणखणीत चौकार. डीजे सुरेख देखणा खणखणीत असा चौकार तो अक्षय जाधवच्या बॅटच्या पट्ट्यातून. या चौकाराने अक्षय जाधव आपलं खातं खोलतोय आणि संघ आपलं खातं खोलतोय आणि संघ पोहोचतोय ती 1-4 वर. टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थाने मागील 8 ते 10 वर्षात खऱ्या अर्थाने वलय निर्माण झालंय ते प्रीमियर लीगने आणि बऱ्यापैकी पैसा त्यांच्या खिशात. मधल्या चेंडू छान वळला तो स्क्वेअर लेगच्या बाजूने मनगडाचा छान उपयोग केला. चेंडू सरळ जातो तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, परंतु त्या दरम्यान एक धाव आरामात चालत सहज ही पूर्ण केली आहे. हे एकेरी धावसंख्येमुळे अक्षय जाधव पोहोचतोय ती 5 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच बिनबाद 1-5. पहिला गडी बाद झाला होता या षटकातील पहिल्याच चेंडूवर आणि युवराज कदम ते साधा सोपा झेल टिपला होता तो बॅकवर्ड पॉइंटला आणि त्यानंतर मात्र काहीशी समाधानकारक काहीशी आशादायक अशी सुरुवात ती अक्षय जाधवची. मधल्या चेंडू हो चांगला चेंडू टप्पा पडता क्षणी खाली राहिला आणि चेंडू सरळ गेला तो यष्टिरक्षकच्या हातात. बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही मैदानांचा विचार केला तर मालवणचे मैदान, टोपीवाला मैदान, वेंगुर्ल्यातील कॅम्प मैदान, सावंतवाडीतील जिमखाना मैदान आणि देवगडतील हे मैदान. परंतु ही जी खेळपट्टी आहे ही खेळपट्टी फलंदाजास नंदनवन किंवा फलंदाजा पोषक अशी खेळपट्टी, ज्या खेळपट्टीवर खोऱ्याने धावा जमतात. चेंडू मधल्या यष्टीवरचा छान ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, चेंडू सरळ जातो तो स्वीपर कव्हरला आणि एक धाव आणि बघता बघता दुसरी धाव पूर्ण केली.
ज्याला क्रिकेटच्या भाषेत गुड रनिंग बिटवीन द विकेट असं म्हणतात. पहिली धाव जोरदार घेतली, थोडासा हलकासा दबाव ठेवला तो क्षेत्ररक्षकावर आणि बघता बघता ही दुसरी धाव ही सहज पूर्ण केली आहे. हे दोन्ही धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 1-7. षटक संपते ते पहिलं, काहीचं चांगलं, काहीचं आल्हाददायक, किंबहुना अवधूत संघाच्या कर्णधाराला हवं असं वाटणारे षटक संपुष्टात. 1-7. जे प्रेक्षक आत्ता झालेत किंबहुना जे प्रेक्षक आत्ताच जुडले यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना मी सांगतोय, आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आयोजित भव्य डे नाईट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, आजची पहिली रात्र आणि आजच्या दिवसातला किंवा आजच्या रजनीतला हा चौथा सामना. पहिले दोन सामने काहीसे एकतर्फी, तिसरा सामना काहीसा चुरशीचा. पण आता बघायचं आहे या चौथ्या सामन्यात फलंदाज आक्रमक ठरतायत की गोलंदाज फलंदाज आक्रमक ठरतायत हा येणारा काळच ठरवणार आहे. 1-7. एक बाद 7. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य की जवळपास कर्नाटक म्हणा किंवा बाकीच्या विविध राज्यातून ते खेळाडू खेळायला येत आहेत. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की क्रिकेट हे बदललं आहे. क्रिकेटने खऱ्या अर्थाने काट टाकली आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय हे प्रीमियर लीगला हे द्यावंच लागेल. मधल्या आठवड्यात चेंडू छान स्विंग केलाय, चेंडू सरळ जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि पुन्हा एकदा साधा सोपा झेल टिपलाय. दुसरा धक्का तो संघाला प्रशांत वॉरियर्सला आणि बघता बघता दुसरा गडी हा तंबूत परततोय. 2-7. पहिला गडी 0वर बाद झाला होता तो अर्थातच युवराज कदम आणि आत्ता जो बाद झालाय तो अर्थातच अक्षय जाधव. 2-7. आनंदवाडीचे हे जे मैदान आहे, ही जी गॅलरी आहे ही गॅलरी खचाखच भरली आहे. संध्याकाळच्या 7 नंतर बऱ्यापैकी गर्दी जमली होती आणि 5 दिवस हे सामने रंगणार आहेत. 5 दिवस उच्च कोटीचं क्रिकेट या आनंदवाडीत किंबहुना देवगडवासियांना, किंबहुना सिंधुदुर्गवासियांना, किंबहुना ताई पलीकडे म्हटलं झालं तर महाराष्ट्रवासियांना यूट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे, यात काही शंका नाही. सुरुवात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वेंगुर्ल्यापासून झाली आणि आता म्हणजे सुवर्ण मध्यावर म्हणजे जानेवारीचा हा महिना आहे, अजूनही 2 महिने आपल्याला चांगलं क्रिकेट सिंधुदुर्गात बघायला मिळणार आहे. बरेच मोठे स्पर्धा होणार आहे. परंतु या स्पर्धेचा विचार केला आनंदवाडीचा, ही स्पर्धा खऱ्या अर्थाने शिखरावर पोहोचली आहे, यात काही शंका नाही. आणि याचं पूर्ण श्रेय आनंदवाडीच्या ग्रामस्थांना, आनंदवाडीच्या कार्यकर्त्यांना हे द्यावंच लागेल. मी मगाशी म्हटलं होतं की बऱ्याच क्रिकेट स्पर्धा होतात, 4-5 वर्ष होतात, त्यानंतर थांबतात, त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून जाते. परंतु ही स्पर्धा त्याला मात्र अपवाद आहे. इथे एक चावी सापडली आहे 2 व्हीलरची. मधल्या वर्षी चेंडू पॅडवर आदळतोय, चेंडू जातोय तो बॅकवर्ड गलीला. तिथे क्षेत्ररक्षक होते, पंचांची खूण, मला वाटतं लेग बाईट नाही, चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनारा लागलाय. चेंडू जातोय तो सरळ बॅकवर्ड गलीला. एक धाव ही सहज पूर्ण करतोय. एकेरी धावसंख्येमुळे पुन्हा परत आपलं खातं खोलतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 2-8. पहिले 2 सामने खऱ्या अर्थाने एकतर्फी, त्यानंतर तिसरा सामना काहीसा चुरशीचा आणि आता जो सामना जो रंगतोय तो सामना आताच्या षटकापर्यंत तो काहीसा एकतर्फीच होतोय. गोलंदाजाने बराच चांगला दबाव टाकलाय आणि फलंदाजाला खऱ्या अर्थाने नामोहरम केलंय. मुन्नाचा चेंडू, मधल्या स्टोरचा चेंडू छान ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू ऑन ड्राईव्ह म्हणण्यापेक्षा चेंडू छान फ्लिक केलाय. तो स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू सरळ जातो तो डीप मिड विकेटला. चेंडूची फेक सरळ यष्टिरक्षकाच्या हातात, परंतु दरम्यान एक धाव आरामात चालत ही पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 2-9. 3 लाख धनराशीची स्पर्धा. या स्पर्धेसाठी 5 दिवस 16 संघांना ते घाम घालावा लागणार आहे आणि कुठला संघ त्यावर अधिराज्य गाजवते हे बघणं औत्सुकाचं ठरणार आहे. मधल्या आठवड्यात चेंडू ऑन ड्राईव्ह, चेंडू लॉफ्ट केलाय, चेंडू हा झेल सुटतोय. मी सकाळी वर्णन केलं होतं, माफ करा, रात्री संध्याकाळच्या सत्रात मी वर्णन केलं होतं की आत्तापर्यंत या गडीपर्यंत 9 ते 10 एक साधे सोपे झेल सुटलेत. हे एक निश्चितच आश्चर्यकारक, किंबहुना कुठल्याही संघातील संघनायकाला नको हवीशी अशी ही घटना. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चांगले झेल सुटतात आणि कठीण वाटणारे झेल हे चिपकतात. मधल्या चेंडू सरळ जातोय तो डीप फाईन लेगच्या डोक्यावर आणि चेंडू बघता 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार. खणखणीत, देखणा, विश्वसनीय असा हा चौकार. या चौकारामुळे मला वाटतं
गुरु राणे पोहोचतोय तो 7 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 14 वर. पहिला गडी बाद झाला होता तो 0 वर, बाद झाला होता युवराज कदम. दुसरा गडी बाद झाला तो 7 वर, बाद झाला होता तो अर्थातच अक्षय जाधव. त्यानंतर तिसऱ्या गड्यासाठी 7 धावांची काहीशी बहुमूल्य अशी ही भागीदारी. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर आणखीन एक मोठं नाव मी सांगतो या चेंडू नंतर, ज्याने फार मोठं नाव आहे आपल्यासाठी. मधल्या चेंडू लॉफ्ट केलाय, चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑन सीमारेषे बाहेर आणि हा खणखणीत देखणा असा षटकार, अतिशय देखणा खणखणीत किंवा विनासाय ज्याला एफर्टलेस ज्याला म्हणता षटकार असा षटकार. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला मी मगाशी 3 नावं घेतली होती. आदरणीय सुनील गावस्कर सर, त्यानंतर कर्नल दिलीप वेंगसरकर सर, त्यानंतर संजय मांजरेकर, विनायक सामंत आणि त्यानंतर एक फार मोठं नाव ते म्हणजे गुरुवर्य द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर सर, ज्यांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, लालचंद राजपूत किंबहुना विनायक सामंत, बलविंदर सिंग संधू यांच्यासारखे रथी महारथी घडवले. असे हे सर, त्यांचं नाव हे आपल्याला घ्यावंच लागेल. किंबहुना त्यांचं नाव आपण जर घेतलं नाही ती स्पर्धा खऱ्या अर्थाने अपुरी राहील. किंबहुना हे 5 जे दिग्गज आहेत, ह्या 5 दिग्गजाने सिंधुदुर्गाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर फार दिमाखात रोशन केलंय, यात काही शंका नाही आहे. धावसंख्या स्थिरावली आहे ती अर्थातच 2-20. गोलंदाजीत आता मात्र बदल होतोय. गौरव नाही, माफ करा, गोलंदाजी बदल नाही, गौरवच्याच वर विश्वास दाखवला होता, ज्या गौरवने पहिल्या षटकात 7 धावा दिल्या होत्या आणि एक महत्त्वपूर्ण गडी टिपला होता तो अर्थातच युवराज कदमच्या रूपाने. तोच गौरव आमच्या बाजूला मारा करण्यास सज्ज होतोय. मधल्या चेंडू हा मात्र थोडासा विचित्र फटका. ह्या फटक्यात फारसं त्याला स्वारस्य नव्हतं असं वाटत होतं. त्या फटक्यामागे जास्त ताकदही नव्हती, त्यामागे फटक्यामध्ये जास्त विश्वासही नव्हता. परंतु क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की तुम्ही कसे फटके खेळतात त्याला महत्त्व नाही, धावा येणं गरजेचं असतं आणि नेमकं तेच होतं आहे. धाव मात्र एक आली आहे. या एकरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 21 वर. मला आठवतं की रमाकांत आचरेकर सरांचं नाव आलं 101 वा ज्यावेळी सामना झाला होता सचिन तेंडुलकरचा. यानंतर मी तुम्हाला सांगतोच. मधल्या चेंडू स्टिअर केलाय तो बॅकपट गलीला किंवा बॅकपट पॉईंट म्हटलं तरी चालेल. 1 धाव पूर्ण केली आहे. जेव्हा मी रमाकांत आचरेकर सरांची मुलाखत घेतली होती 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळी त्यांनी मला एक म्हटलं होतं की उत्कृष्ट फलंदाज कसा असावा, जो फलंदाज चांगल्या चेंडूवर चौकार किंवा एकेरी दुहेरी धावा घेतो तो उत्कृष्ट फलंदाज, अशी त्याची व्याख्या आहे. ज्यावेळी मी सचिनचा 101 वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरून केला होता, धावतं वर्णन केलं होतं. मधल्या चेंडू लॉफ्ट केला, चेंडू सरळ जातो तो डीप मिडविकेटच्या डोक्यावरून आणि हा खणखणीत देखणा असा षटकार. या षटकारामुळे मुन्ना परत पोहोचतोय तो 9 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 28 वर. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आणखीन एक नाव ते दत्ता मिडबावकर. मी मगाशी संध्याकाळच्या सत्रात नाव घेतलं होतं, ज्या दत्ता मिडबावकरने लायझनिंग ऑफिसरचं काम अगदी सक्षमपणे केलं होतं अफगाणिस्तान संघाकडून. आणि जे मेंटॉर होते अफगाणिस्तान संघाचे अजय जडेजा यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी ती भूमिका छान उठवली होती. आणि निश्चितच हे देवगडवासियांचं हे भूषण आहे, यात काही शंका नाही आहे. धावसंख्या स्थिरावली आहे ती अर्थातच 28. 2-28. पहिल्या गडी बाद 0, दुसरा गडी बाद 7 वर आणि त्यानंतर तिसऱ्या गड्यासाठी 21 धावांची ही दमदार अशी भागीदारी. सामना रंगेल की नाही हे आत्ता सांगणं कठीण आहे, परंतु फलंदाजाने आता मात्र वरचष्मा गाजवलाय. मधल्या चेंडू लॉफ्ट केलाय, चेंडू सरळ जातोय, हा मात्र झेल सुटतोय आणि 4 बहुमूल्य धावा मिळत आहेत. क्रिकेटमध्ये असं वारंवार बघायला मिळतं की ज्यावेळी क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न करतो, डबल माइंड म्हणजे द्विधा अवस्थेत असतो, झेल घ्यायचा की एका टप्प्यावर चेंडू अडवायचा, या द्विधा अवस्थेत आला तो मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आणि बघता बघता 4 धावा ह्या बघायला मिळाल्या. या 4 धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 32 वर. संघाने 20 गाठली आहे, संघाने आता 30 गाठली आहे आणि संघ आता 40च्या उंबरठ्यावर. मधल्याचा चेंडू पुन्हा एकला लॉफ्ट केला, चेंडू सरळ जातोय, क्षेत्ररक्षक हातात आणि आता आणखीन एक झेल सुटतोय. आजचा दिवस हा क्षेत्ररक्षकासाठी निश्चित नाही आहे, असंच हे काहीसं वर्णन करावं लागेल. आतापर्यंत हा 11वा झेल सुटतोय. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं
किती चुकीचं असतं ह्या आजच्या सामन्याने किंवा आजच्या क्षेत्ररक्षकाने हे दाखवून दिलंय. आज जर आपण संध्याकाळी असं जर एक भविष्यवाणी केली असती तर आज आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल, परंतु तसं काही घडलं नाहीये. आज क्षेत्ररक्षकाने अक्षरशः नांगी टाकली आहे, एवढं मात्र खरं. गौरवचा चेंडू टॉपेज घेतलोय, चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि हा साधा सोपा झेल टिपलाय. तिसरा धक्का तो अर्थातच प्रशांत वॉरियर्सला. 3 बाद 33. बघा, मी आत्ताच म्हटलं होतं की 26 धावांची ही दमदार विश्वसनीय अशी भागीदारी ही संपुष्टात येते. जे प्रेक्षक आत्ता झाले असतील त्या प्रेक्षकासाठी पुन्हा एकदा सांगतोय की आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा आजचा हा शुभारंभाचा दिवस, आजची पहिली रजनी आणि आजच्या सामन्यातील हा चौथा सामना. पहिला सामना जिंकला होता तो अर्थातच प्रशांत वॉरियर्सचा कोंडे इलेव्हन कालवीने. दुसरा सामना जिंकला तो मोहम्मद कैफ कातरी संघाने. त्यानंतर मात्र तिसरा सामना पुन्हा मोहम्मद कैफने कोंडे इलेव्हनला पराजित सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. आणि आता जो चौथा जो सामना आहे, जे पहिल्या सामन्यातील 2 पराजित संघ आहेत तेच समोरासमोर ठाकले आहेत. आणि बघता बघता जी खराब सुरुवात झाली आहे त्यातून बऱ्यापैकी सावरला आहे तो प्रशांत वॉरियर्सचा संघ. गोलंदाजीत षटक मला वाटतं संपलंय. बघा, पहिल्या षटकात 7 धावा आल्यात, दुसऱ्या षटकात धावा आल्या ते 13 आणि तिसऱ्या षटकात धावा आल्या ते 13. जो ग्राफ आहे, जो आलेख आहे, हा चढता राहिलाय. पहिल्या षटकात गोलंदाजाने वर्चस्व राखला, त्यानंतर दुसऱ्या षटकात एक बऱ्यापैकी गोलंदाजाने वर्चस्व राखला, परंतु तिसऱ्या षटकात फलंदाजाने आक्रमक फटकेबाजी करत काहीसा नूर बदलला तो या डावाचा. आणि अतिशय जो सामना असं वाटत होतं की सुरुवातीला काहीसा एकतर्फी होईल, काहीसा प्रेक्षकांना न पटणारा होईल, परंतु त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने मुन्ना परबने आपले इरादे स्पष्ट करत अतिशय देखणी फटकेबाजी करत 14 धावा कुठल्या आणि आपल्या संघाला अगदी चांगल्या स्थितीत नेऊन सोडलंय. गोलंदाजी बदल होतोय. जावेदच्या आता चेंडू सोपवला जातोय. बघा, पहिले षटक गौरवने, दुसरं षटक रब्बानीने, तिसरं षटक गौरव आणि आता मात्र जावेद मारा करतोय तो आमच्या बाजूने समालोचन कक्षाकडून. उजव्याच्या बाहेर चेंडू सरळ जातोय बॅकवर्ड पॉइंटला आणि एक साधा सोपा झेल टिपला जातोय. गडी बाद होतो तो चौथा. मुन्ना परबची खेळी संपुष्टात येतोय आणि चौथा धक्का तो अर्थातच त्याचा संघाला. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की धावा एकदा का गडी बाद होऊ लागल्यात की गडी बाद झटपट होतात आणि एकदा का धावा जमू लागला की धावा ही खोऱ्याने बघायला मिळतात. तेच चित्र या सामन्यात बघायला मिळेल. बघा, पहिले 2 गडी झटपट बाद झाले. पहिला 0 दुसरा 7 त्यानंतर 26 धावांची फार मोठी भागीदारी. त्यानंतर तिसरा गडीवर 33 झाला आणि बघता बघता त्याच धावसंख्येवर हा चौथा धक्का. हा सामना रंगेल की नाही आता सांगता येणार नाही, पण मी संध्याकाळच्या सत्रात मी म्हटलं होतं की 6 षटकात किती धावा व्हायला पाहिजेत, किती धावा धावपॉलकर बघायला आवडेल ते प्रत्येक संघनायकाला. तर आमच्या समालोचन कक्षाचा जो ग्रुप आहे, त्या जे पॅनल आहे, त्यांचा एक अंदाज आहे की 6 षटकात कमीत कमी 60 ते 65 धावा हे कुठल्याच गेल्या पाहिजेत. कारण ही खेळपट्टी आहे, ही सिमेंट खेळपट्टी आहे. ह्या खेळपट्टीवर चेंडू झपकन येतो बॅटवर आणि फलंदाजास काहीशी पोषक, काहीशी नंदनवन अशी खेळपट्टी. त्यामुळे 6 षटकात 50-55 ह्या निश्चित अपुरी धावसंख्या आहे. 60-65 ही धावसंख्या ही व्हायलाच पाहिजे. 5 षटकांचा हा सामना, त्यापैकी 3 षटकं संपली आहे. चौथं षटक आमच्या बाजूने मारा करतोय तो अर्थातच जावेद. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मानाची स्पर्धा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. बघता बघता 21 वर्ष कसे निघून गेले कळलंच नाही आणि हे 22वे हे पर्व. खोलवर टप्प्याचा चेंडू लॉफ्ट केला, चेंडू सरळ जातोय तो मिडविकेट एरियामध्ये. एक धाव तर पूर्ण केली आहे. बॅकवर्ड स्क्वेअरला करून क्षेत्ररक्षक होतो डीप मिडविकेट क्षेत्ररक्षकात आणि बघता बघता दुसरी धाव ही पूर्ण केली आहे. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 35 वर. बघा, या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेचं पहिलं पर्व जिंकलं होतं ते यंगस्टार परबवाडाने. त्यावेळी पारितोषिक होतं 21,000 आणि आता पारितोषिक आहे 3 लाख.
मधल्या चेंडू चेंडू ग्लाइड केलाय किंवा चेंडू दुसऱ्या भाषेत सांगायचं तर चेंडू वळवलाय तो मनगटाच्या सहाय्याने तो डीप फाईन लेगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय डीप फाईन लेगला आणि बघता बघता 2 धावा हे सहज सहज पूर्ण केल्या आहेत. या दोन्ही धावसंख्येमुळे सचिन दुखंडे जो वैयक्तिक दोन काढले तिने दोन आता जी धाव आली ती लेग बायच्या रूपात. हो हा मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न फसतोय. गमत बघा आजकाल आपलं रिव्हर्स स्वीप म्हणा किंवा दिलशान स्कूप म्हणा किंवा हेलिकॉप्टर स्ट्रोक म्हणा किंवा नटराजन स्ट्रोक म्हणा हे स्ट्रोक बघायलाच छान वाटतात पण या स्ट्रोकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगल्या संघाला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. याचं मी तुम्हाला नंतर सांगतोच. मधल्या चेंडू लॉफ्ट केला चेंडू जात येतो लॉंग ऑनच्या डोक्यावरून मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन सीमारेषेत आणि दरम्यान एक धाव ही पूर्ण केली आहे. गमत बघा स्विच हिट ज्याला रिव्हर्सचा फटका म्हणतो 1987 मध्ये इंग्लंडच्या माईक गॅटिंगने असा खेळण्याचा प्रयत्न केला त्याचा प्रयत्न फसला आणि इंग्लंड संघ उपांत्य फेरीत स्पर्धेच्या बाहेर गेला होता. दरम्यानचा चेंडू फुलटॉस पद्धत चेंडू बॅटच्या पट्ट्यात काय व्यवस्थित येत नाही आणि चेंडू सरळ घरंगळतोय तो गोलंदाज समोर. षटक संपते ते अर्थातच 4 षटकं संपतात धावसंख्या पोहोचते ती 39 वर. त्यानंतर दुसरा फटका आपण म्हणतो तो दिलशान स्कूप जो बघायला छान वाटतो. त्या दिलशान स्कूपने पाकिस्तानचा 2007 मध्ये T20 मध्ये जो पहिला वर्ल्ड कप आपण जिंकला होता त्या दिलशान स्कूपवर पाकिस्तानचा फलंदाज बाद झाला होता हे विसरून चालणार नाही. आणि आत्ताच मी नटराजन स्ट्रोकचा जो फटका केला तर हाफ कॉक हाफ पूल म्हणजे एकेकाळी कपिल देव नटराजन स्ट्रोक खेळायचा ज्याला दुसऱ्या भाषेत आपण हाफ कॉक हाफ पूल असं वर्णन करतो. त्याच नटराजन स्ट्रोकने भारताचाही 1987 मध्ये आपला घात केला होता हे तेवढंच करा. हे फटके बघायला चांगले दिसतात पण ह्याच फटक्याने चांगल्या संघाला घर वापसी करायला लावलं होतं हे विसरून चालणार नाहीये. धावसंख्या स्थिरावली आहे ती अर्थातच 4/39. 5वं आणि शेवटचं षटक मारा करतोय तो अर्थातच साहिल त्याला सामोरं जातोय तो शुभम चिंदरकर. ओव्हर विकेटचा मारा लॉफ्ट केला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सरळ जातोय आणि एक साधा सोपा झेल हा विसावला जातोय. 5वा धक्का तो संघाला प्रशांत वॉरियर्सला 5/39. पहिला गडी बाद 0 दुसरा 7 वर तिसरा 33 वर चौथा 33 वर आणि 5वा हा अर्थातच 39 वर. पहिले 2 झटपट बाद झाले त्यानंतर तिसऱ्या गडीसाठी अतिशय चांगली विश्वसनीय अशी भागीदारी बघायला मिळाली. त्यानंतर 2 झटपट गडी बाद झाले आणि आता मात्र 5वाही गडी काहीशा प्रमाणात झटपट बाद झाला हे तेवढंच खरं. 5 षटकांचे सामने 5 षटकात 50-55 धावा बघायला मिळाल्याच पाहिजेत परंतु काहीसा धावसंख्येला काहीसा आकार देण्याचा प्रयत्न निश्चित करतायत ते प्रशांत वॉरियर्सचे फलंदाज. त्यात बऱ्यापैकी यशस्वी होत आहेत परंतु 50चा जो आकडा आहे तो आकडा गाठतात की नाही हे बघणं आता मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे. 5/39 मारा करतोय तो साहिल त्याला सामोरं जातोय तो नवीन फलंदाज कौस्तुभ तांबे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024ची स्पर्धा आजची पहिली रजनी. बघता 3 सामने झाले आहेत 4था सामना तो रंगतोय. सामना रंगतो की नाही आता सांगणं कठीण आहे परंतु संघ आता मात्र 40च्या उंबरठ्यावर. हो हा मात्र थोडासा चेंज इन पेस ज्याला म्हणतात हळूवार पद्धतीचा चेंडू म्हणजे मागच्या चेंडूचा विचार केला तुलनात्मक विचार केला तर हा मात्र काहीसा हळूवार चेंडू फसवला जातोय आणि फलंदाज बऱ्यापैकी फसतोय आणि बाकीचे सोपस्कर हे पूर्ण करतो ते यष्टिरक्षक. क्षेत्र बघा एक पसरून लावलेली स्लिप आहे ज्याला किंवा फ्लाइंग स्लिप ज्याला म्हणतात असा शॉर्ट थर्डमॅन. लॉफ्ट केला चेंडू परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही व्यवस्थित येत नाही. चेंडू घरंगळतोय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक येतोय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकात आणि बघता एक धाव ही सहज पूर्ण केली आहे. हे एकेरी धावसंख्येमुळे आता मात्र संघ पोहोचतोय तो 40 मध्ये. 5/40 संघाने 30 गाठली आहे संघाने 40 गाठली आहे. बघायचं संघ 50 गाठतो की नाही ते. मधल्या चेंडू आता मात्र लॉफ्ट केला मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू बघता सीमा पार जातोय असंच काहीचं चित्र. सुरेख देखणा खणखणीत विश्वसनीय असा फटका ज्या फटक्यात ताकद होती
ज्या फटक्यामध्ये प्लेसमेंट होतं आणि चेंडू सहज लिहिल्या सीमापार. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 44वर. संघ मी म्हटलं की संघ 50शी गाठतो केला आणि संघाने जर 50शी गाठली तर हा सामना निश्चितच रोमहर्षक होणार, यात काही शंका नाही आहे. पण संघाला आवश्यकता आहे ती 50शीची. 5-44. मधल्या चेंडू भिरकावलाय, तो चेंडू सरळ जातोय, तो मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू डिपॉझिट केलाय तो प्रेक्षकांमध्ये आणि संघाने आता मात्र 50शी गाठली आहे. 5-50 अशी काहीशी समाधानकारक, काहीशी दिलासादायक अशी ही धावसंख्या. मी आत्ताच म्हटलं होतं की आमच्या समर्थन कक्षाचं जे पॅनल आहे त्याने 5 षटकात 50-55 धावसंख्येचं एक प्रिडिक्शन केलं आहे आणि त्याच धावसंख्येला वलयांकित केलं आहे ते अर्थातच प्रशांत वॉरियर्स संघाच्या फलंदाजाने. बघता बघता वाटत नव्हतं की संघ 50शी गाठेल की नाही. ज्यावेळी एक स्थिती अशी होती की 2-7 अशी धावसंख्या होती, पण आता मात्र 5-50 ही 5व्या षटकात काहीशी समाधानकारक, काहीशी दिलासादायक, किंबहुना प्रशांत वॉरियर्सच्या संघनायकाला हवीशी वाटणारी अशी धावसंख्या. या षटकातील किंबहुना या डावातील हा शेवटचा चेंडू, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. चांगला चेंडू निर्धाव निघतोय, षटक संपतंय. 5-50 विजयासाठी 51 धावांची आवश्यकता. ती अर्थातच अवधूत सुपर फायटर्स कणकवली या संघाला बघायचं आहे या 50 धावांचा पाठलाग कसा काय करताय. एकंदरीत अवधूत स्पोर्ट्स कणकवली या संघाला एकंदरीत या आपण धावपलकावर जर नजर टाकली तर बघा, युवराज 0वर बाद झाला. गुरु राणे यांनी 14 धावा पटकावल्या. अक्षय जाधवने 5 धावा. त्यानंतर मुन्ना परबने थोडीशी साहसी खेळी केली, त्याने 14 धावा पटकावल्या आणि त्यानंतर सचिन दुखंडे यांनी वैयक्तिक 14 धावा पटकावल्या. दोन 2024 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. पर्व 22. विजयजी यांचा आवाज तुम्ही ऐकलात पहिल्या सत्रामध्ये आणि आता दुसऱ्या डावामध्ये 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे प्रशांत वॉरियर्स आयनल या टीमला अवधूत स्पोर्ट्स कणकवलीच्या विरुद्ध खेळत असताना. 51 इज द टार्गेट. GNP ॲग्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड चे आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय. त्यांच्या माध्यमातून आपल्याला मालिकावीरासाठी बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. हॉटेल सानिका, सिद्धिविनायक फिशरीज मालवण, सोनू खंदारे, आसिफ मुजावर, आकिब मुजावर, आसरा तालुका मालवण, सनशाईन होमस्टे, सहदेव वापर्डेकर हे आमचे सर्वच पुरस्कर्ते. श्री आबा वापर्डेकर, धनश्री सी फूड्स, राहुल हुर्णेकर, USH सी फूड सप्लायर मालवण, द्विजकांत कोयंडे फिशरीज देवगड, हॉटेल वसंत विजय, त्याचबरोबर GNP ॲग्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड, हॉटेल वसंत विजयचे बाळा कोळंबकर. आणि आता जाऊया मॅचकडे, जिथे लक्ष सेट झालंय. 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. कोयंडे 11 कालवी या टीमचे कॅप्टन आपल्याला 3 षटकानंतर आमच्या
टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. कोएंडे 11 कालवी. याच्यानंतर होणारा सामना या मॅच मधला विजेता संघ कोएंडे 11 कालवीच्या विरुद्ध खेळेल. 5 षटकांची ती लढत होईल आणि त्याच्यानंतर शेवटची मॅच असेल मोहम्मद कैफ 11 कातळी विरुद्ध नेक्स्ट मॅच मधला विजेता संघ. असे यापुढे आता 3 सामने आहेत. आता राहिले 2.5 सामने, कारण 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे प्रशांत वॉरियर्स आयनलला. दोन्ही संघ एक एक सामना पराभूत होऊन या मॅच मध्ये खेळत आहेत. म्हणजेच आता एका संघाचा परतीचा प्रवास सुरू होईल. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मधून एक संघ पुढच्या फेरीमध्ये कोएंडे 11 कालवीच्या विरुद्ध खेळताना दिसेल. इथून आता प्रत्येक सामना नॉकआउट स्टेज मध्ये खेळवला जाईल अशी परिस्थिती आहे. सलामीची जोडी संदीप मकवाना आणि विकी. तर विकी मुंडे आणि संदीप मकवाना सँडी. पहिले षटक टाकण्याची तयारी युवराज. ओहो, पहिल्याच बॉलवर अपील, स्ट्रॉंग अपील, स्पष्ट नकार इथे अंपायर कडून. भरपूर चांगली अपील होती युवराजची. नॉट आउटचा निर्णय. एलबीडब्ल्यू साठी तुमच्याकडे रिव्ह्यू नाहीये. कॉट बिहाइंड द विकेट एलबीडब्ल्यू साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. ते अधिकार ऑनफिल्ड अंपायरला आहेत. आणि आता इथे आपण पाहिलं पहिल्याच बॉलवर अपील फेटाळली गेली. थोडासा आश्चर्याचा धक्का बसला युवराजला, परंतु शेवटी पंचांचा निर्णय अंतिम आहे. डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाजी करत असताना अवधूत स्पोर्ट्स कणकवलीची. युवराज पुढचा बॉल. रिव्हर्स स्वीप खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल निघतोय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल सीमा पार येतोय. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. डीजे. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या बॉलवर डॉट, दुसरा बॉल चौकार पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. रिव्हर्स स्वीप. तिसरा बॉल पार टाकलाय. पंचांकडे अपील आणि आता मात्र उचलून धरली ही अपील. पंचांनी कळवलंय फलंदाज बाद आहे. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये. संदीप बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का प्रशांत वॉरियर्स आयनल या टीमला. डीजे. पहिल्याच ओव्हरमध्ये युवराजने ही विकेट मिळवली आहे. चांगली गोलंदाजी करत असताना युवराज कदम टीमचा कॅप्टन. एक चांगली धावसंख्या उभारली आहे अवधूत स्पोर्ट्स कणकवलीने. 51चं लक्ष्य आहे आणि अंडर फ्लड लाईट्स सोपं नसतं ज्यावेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरता. रंगतदार होईल सामना. समान कॅलिबर असलेले संघ आहेत. धावा चांगल्या उभारल्यात अवधूत स्पोर्ट्सने. आणि आता प्रशांत वॉरियर्सची पहिली विकेट देखील मिळवली आहे. संदीप मकवानाला बाद केले युवराज कदमने. 4-1 पहिले षटक सुरू असताना पॉवर प्ले मध्ये पहिलाच बॉल हवेत खेळलाय. फिल्डर येत आहेत दूरवरून. जज चांगला आहे, जजमेंट चांगला आहे, झेल चांगला आहे. चांगला जजमेंट तिथे दाखवत असताना अनिकेतने हा एक चांगला झेल टिपलाय. अनिकेत कांबळे तिथे होता आणि आउट होतोय फलंदाज विकास कदम.
आता फलंदाजीसाठी 4-2. ही इज ऑन हॅट्रिक नाव. टीमचा कॅप्टन युवराज कदम. युवराज कदमची पावलं आता हॅट्रिक कडे आहेत. हॅट्रिक घेईल का? या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक होऊ शकते. कृष्णाने अर्धशतक पहिलं ठोकलं या स्पर्धेमध्ये. हॅट्रिक अजून झालेली नाहीये. चौथा सामना तुमच्या समोर रंगत असताना आजच्या रात्रीतला हॅट्रिक इथे घेतली जाईल का? आकिब पिरजादे. हॅट्रिक बॉल खेळत असताना ऑन साइडला मिडॉनला क्षेत्ररक्षक धावत येऊन बॉल अडवतोय तोपर्यंत सिंगल मिळते. आकिब पिरजादेचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 5. 2 फलंदाज बाद. हा सामना रंगेल याच्यामध्ये शंकाच नाहीये, कारण दोन्ही संघ समान कॅलिबरचे आहेत. चांगला खेळ दाखवलाय कणकवलीच्या टीमने. 50 धावा स्कोर बोर्डवर लावल्याने 51चा पाठलाग करायचा आहे प्रशांत वॉरियर्स फायनलला. कोल्हापूर, कर्नाटका, सांगली, मिरज या परिसरातील खेळाडू त्यांच्या टीम मध्ये खेळत आहेत. एक चांगलं बॅटल. फुलर लेनचा बॉल होता. खूपच चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट मधून रिव्हर्स स्वीप खेळत असताना विकीच्या बॅट मधून येतोय चौकार. या खेळाडूचा विकी मुंडे रिव्हर्स स्वीप. कोल्हापूरमध्ये हे वाक्यप्रचार, हे शब्द सातत्याने वापरले जातात. हान की बडीव, धुरळा उडीव, विशेष हार्ड, निस्ता राडा, धूर अंजाळ संकटच. बरोबर आहे. आबा घुमीव. 9 धावा 2 फलंदाज बाद. सांगली, मिरज, कोल्हापूर. कारण हे जे प्रयोग आम्ही केले होते हे IPL मध्ये केले होते मागच्या वर्षीच्या जिओ सिनेमामध्ये. जर तुम्ही ऐकले असतील, IPL मध्ये भरपूर असे डायलॉग्स आपण कोल्हापुरी, सांगली या परिसरातील जे खेळाडू आहेत त्यांच्याकडून ऐकल्यानंतर IPL मध्ये त्याचा आपण प्रयोग केला. ते भरपूर सुपरहिट राहिले. त्याच्यावर अनेक रील्स बनल्या जिओ सिनेमाजवर. आणि याही वर्षी जिओ सिनेमाजवर IPL पाहायला विसरू नका. पहिले षटक संपले. 9 धावा 2 फलंदाज बाद. मॅच ऑन. सामना रंगेल. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी मुन्ना परब. हेअरस्टाईल पा मुन्ना परबची, परंतु गोलंदाज खूप चांगला आहे. मग अशी इम्प्रेस केले या गोलंदाजाने. पहिलाच बॉल फुलर लेनचा ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्ह. फिल्डर आहे डीप मध्ये. बॉटम हँडचा खूप चांगला वापर करत असताना आकिब पिरजादे सिंगल त्याच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 10 धावा. लक्ष 51चं. मॅच ऑन. विकी आणि मैदानामध्ये आकिब. जोडी सध्या आपल्याला पाहायला मिळते प्रशांत वॉरियर्स आयनल कडून. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल करत असताना गोलंदाज मुन्ना परब. पहिल्याच ओव्हरमध्ये युवराजने चांगला दबाव बनवला. टीमचा कॅप्टन. आता तोच दबाव पुन्हा एकदा बनवायचा आहे मुन्नाला. चांगला बॉल फुलर लेनचा पायात टाकलेला ऑन साइडला फक्त हलक्या हाताने वळवलाय. सिंगल इथे पूर्ण होईल. टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाते. धावा झाल्यात 11. 11ला 2. 22 बॉल मध्ये 40 करायचे आहेत. सामना रंगतदार होईल असं वाटतंय. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 22वे पर्व. या स्पर्धेची उत्कंठा शिगेला होती. सांगे प्रीमियर लीग संपल्यानंतर पुन्हा एकदा गोव्यावरून सर्व खेळाडू देवगडात दाखल झालेत. फटका हवेत. टायमिंग पाहावं लागेल. फिल्डर खाली. चांगलं जजमेंट. चांगला झेल तिथे टिपलाय. शुभम चिंदरकरने. फलंदाज बाद. आउट होतोय आकिब पिरजादे.
शेवटपर्यंत नजर ठेवली. आकिब पिरजादे आता परतलाय, म्हणजेच 11-3 अशी परिस्थिती झाली आहे प्रशांत वॉरियर्स आयनल या संघाची. 21 बॉल आणि 40 हे समीकरण. मोठी विकेट इथे प्राप्त करत असताना इंजमाम नाईकवडे फलंदाजीसाठी. मिरजेचा खेळाडू. 21 बॉल आणि अजूनही 40 धावांची आवश्यकता. सांगली मिरज, सांगली कोल्हापूर या परिसरात एक वेगळा लहेजा आहे भाषेचा. नवीन फलंदाज इंजमाम नाईकवडे फलंदाजीसाठी सज्ज. ओहो, परफेक्ट यॉर्कर, चांगली गोलंदाजी. मी मगाशीच उल्लेख केला होता की त्याच्या हेअरस्टाईल कडे जाऊ नका. हा बॉलर खूप चांगला आहे आणि या ओव्हरमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत असताना लसित मलिंगाची हेअरस्टाईल त्याच्यासाठी तो भरपूर फेमस होता, परंतु गोलंदाज तेवढाच भन्नाट. हा एक गोलंदाज बरोबर तसाच आहे. चांगलं षटक टाकत असताना मुन्ना परब आतापर्यंत या ओव्हरमध्ये त्याने 2च धावा खर्च केल्यात, 1 विकेट घेतलीये, 1 डॉट बॉल. 20 बॉल 40 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्कर लेंथवर प्रयत्न होता, ऑन साइडला वळवलाय, डीप मध्ये फिल्डर येतोय. वाह, काय फिल्डिंग आहे. गुरु राणे चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल इथे मिळेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 12. 39 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. गोलंदाज मुन्ना परब कडून. हे चांगले खेळाडू आहेत या टीमचे. अवधूत स्पोर्ट्स कणकवली कडून खेळत असताना प्रशांत वॉरियर्स आयनलच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल, शेवटचा बॉल. इथे लेग स्टंपच्या भरपूर क्लोज होता, चवळून गेलाय लेग स्टंपच्या. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल आणि दोन्ही हात डोक्यावर गेलेत. त्याचं कारण आहे लेग स्टंपला फुंकर मारत, हाय हल्लो बाय करत हा बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. वाईड बॉलचा इशारा, अंपायरचा सिग्नल येतोय. आता नशिबाची साथ लाभलेली नाही असं म्हणायला हरकत नाहीये मुन्ना परबला, कारण लेग स्टंपच्या भरपूर क्लोज बॉल होता. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. 19 बॉल 38 धावांची आवश्यकता. आपा लाईन बरोबर होती, स्टंपला अगदी फुंकर मारत बॉल गेला विकेट कीपरकडे. वाईड बॉल. 19-38. पुन्हा एकदा पॉवरफुल टॉस होता, छान वळवलाय, डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे अनिकेत कडून. मगाशी एक चांगला झेल टिपला अनिकेत कांबळेने. ओव्हरची इथे समाप्ती होते. चांगलं षटक राहिलं गोलंदाज मुन्ना परबचं. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रशांत वॉरियर्स 51च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावा केलेल्या आहेत 14. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 बॉल मध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. या पण ऐकूया डीजे सुरभी कडून एक चांगलं संगीत. येस डीजे. सर्वांचंच आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आनंदवाडी देवगड पुरस्कृत चॅम्पियन्स ट्रॉफी 2024-22 पर्व या स्पर्धेचं अखंड मोठी परंपरा लाभलेली स्पर्धा. कोकण क्रिकेट म्हटल्यानंतर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि देवगड चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेची चर्चा सातत्याने होत असते क्रिकेटच्या वर्तुळात. आणि या दोन्ही स्पर्धांना एक मोठी परंपरा लाभली आहे. चर्चा होत असतात या स्पर्धांची. आणि आता ती स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. 22व्या पर्वामध्ये 18 चेंडू आणि 37 धावा. शेखरजी निकम साहेब यांची देखील स्पर्धा सावर्ड्यामध्ये येते. अशा अनेक कोकणातल्या नामांकित स्पर्धा आता तुमच्या भेटीला येतील. आमदार शेखरजी निकम साहेब यांची स्पर्धा चर्चेमध्ये राहील. या स्पर्धेच्या माध्यमातून 18-37 धावांची आवश्यकता. 18 बॉल 37 रन गोलंदाजीसाठी. अनिकेत कांबळे कणकवलीचे खेळाडू खेळताना दिसतात. मगाशी खूप चांगला उल्लेख कॅप्टनने केला.
पहिलाच बॉल भरपूर आखू टप्प्याचा होता, चांगला फिरवलाय, बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, उत्तुंग षटकार. चांगलं टायमिंग, चांगलाच फिरवलाय बॉल. विकीने मागच्या मॅच मध्ये, पहिल्या मॅच मध्ये सुरुवात चांगली दिली होती जेव्हा यांचा संघ पराभूत झाला होता. प्रशांत वॉरियर्स आयनल कोइंडे 11 कालवीच्या विरुद्ध खेळत असताना मॅच मध्ये विकी चांगला खेळला, परंतु त्याच्यानंतर डाव गडगडला होता. 2 ओव्हरमध्ये मला अजूनही आठवते 25 धावा त्याने केल्या होत्या, परंतु त्यानंतर फक्त 39 पर्यंत संघ पोहोचला 6 ओव्हरच्या मॅच मध्ये आणि तिथे तो संघ पराभूत झाला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका हवेत आहे, प्रॉपर टायमिंग, बॅक टू बॅक दुसरा षटकार विकी मुंडेच्या बॅटमधून. विकेटने टाकत असताना त्याच्यावर तुटून पडले अक्षरशः विकी मुंडे. एक स्क्वेअर लेगला, एक मिड विकेटला 2 षटकार त्याच्या बॅटमधून. 16 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक होतं टीम अवधूत स्पोर्ट्स कणकवलीचं, परंतु या ओव्हरची सुरुवात खराब झाली आहे. पहिल्या 2 बॉलवर 12 धावा आल्यात अनिकेत कांबळेच्या विरुद्ध. वादळ मैदानामध्ये विकी मुंडेचं. 16 बॉल 25 धावांची आवश्यकता. अर्धा रस्ता इथे पूर्ण केलाय, पार केलाय. आता इथून पुढे प्रवास सुरू ठेवायचा टीमला आणि जिंकावं लागेल. जिंकले तर या स्पर्धेमध्ये अस्तित्व, पराभूत झाले तर या स्पर्धेच्या बाहेर. इथून प्रत्येक सामना तसाच आहे आता प्रत्येक संघासाठी. नेक्स्ट मॅच मध्ये कोइंडे 11 कालवी या टीमच्या कॅप्टननी या ओव्हर नंतर आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. कोइंडे 11 कालवी. उलटा खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या पायाला लागतोय बॉल. रनआउटची संधी आहे, अपील केली आणि ती उचलून धरली आहे फलंदाज बाद. एसडीजे आतमध्ये गेल्यावर त्या बॅट्समनला अंपायरला सांगा, तो लगेच तिथून सांगेल आणि मग सांगा कोणाच्या जागेवर. विकेट इथे गमावली रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि मैदानामध्ये आता खेळाडू चाललाय इम्पॅक्ट प्लेयर साहिल मोमीन च्या जागेवर हा खेळाडू जातोय आणि या खेळाडूचं नाव आहे नंदू माळी. साहिल मोमीन ला त्याने रिप्लेस केलंय. नंदू माळी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आता मैदानामध्ये गेलाय प्रशांत वॉरियर आयनल कडून. लक्ष 51 धावांचं. 15 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. 15 बॉल 25. इम्पॅक्ट प्लेयर रूल आहे या स्पर्धेमध्ये. नंदू माळी हा इम्पॅक्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय आणि तो साहिल मोमीन. तर नंदू गेलाय फलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग एंडला नंदू. क्षेत्ररक्षक आहे. बीड ऑफला टर्न होतोय बॉल आणि त्याच्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव मिळताना दिसेल. 14 बॉल मध्ये आता 24 धावा करायचे आहेत. मॅच ऑन. हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय हळूहळू. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पहिल्याच दिवसाच्या खेळामध्ये, पहिल्याच रात्रीच्या खेळामध्ये. जिथे जागा मिळत आहेत तिथे तिथे प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. हीच खरी ओळख आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची.
गर्दीचे विक्रम सातत्याने मोडत आलेली स्पर्धा आहे. युट्यूबला देखील प्रक्षेपणाचे देखील विक्रम मोडत आलेली स्पर्धा आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, दोघांना भेदून चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉल सीमा पार, येतोय चौकार. ताकद होती या फटक्यामध्ये, 2 क्षेत्ररक्षक होते, त्या दोघांनाही भेदलंय, सीमा पलीकडे जातोय, सुईतून धागा काढावा अगदी तसा हा फटका 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून पाठवला. उलटा स्विच हिट, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, पॉइंट पलीकडे, 6 धावांसाठी. चौकारानंतर येतोय षटकार. ही इज ऑन फायर नाव. चांगली फलंदाजी करत असताना विक्की मुंडे, 37 धावा झाल्यात, आता 14 धावांची आवश्यकता, 12 बॉलचा खेळ शिल्लक. 23 धावांचं षटक आलं, सर्वात महागडं षटक. कोयंडे 11 काळवी या टीमचे कॅप्टन. टॉस साठी संपर्क साधायचा आमच्या टॉस बॉक्स मध्ये. कोयंडे 11 काळवी. 8 बॉल मध्ये 28 धावांची खेळी आतापर्यंत साकारले विक्की मुंडेने. अफलातून बॅटिंग. मुन्ना परब गोलंदाजीसाठी. मागचं षटक चांगलं टाकलं होतं मुन्नाने, परंतु हे तिसरं षटक भरपूर महागडं टाकलंय अनिकेत कांबळेने. अनुभव घेत आहेत हे खेळाडू, कणकवलीचे आहेत. हळूहळू त्यांनाही मोठ्या खेळाडूंच्या समोर खेळण्याचा अनुभव येतोय या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. परंतु या गोलंदाजाने इम्प्रेस केले, नक्की चांगली गोलंदाजी केली मुन्नाने. पहिलाच बॉल पहा, बरोबर टप्प्यावर, एकच धाव इथे मिळेल. बॅकवर्ड पॉइंटला बॉल टर्न होतोय, सिंगल जाते नंदूच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर सिंगलने पुढे जात असताना धावा झाल्यात 38. आता धावा करायच्यात 11 बॉल मध्ये 13. 11 चेंडू 13 रन. प्रशांत वॉरियर्सच्या समोर लक्ष होतं 51 धावांचं. कोयंडे 11 कालवी या टीमचे कॅप्टन. आपल्याला शेवटचा कॉल आहे, आमच्या टॉस बॉक्स मध्ये तुम्हाला उपस्थित राहायचंय. कोयंडे 11 कालवी. 11 बॉल 13 धावा. ओरपिच बॉल ओव्हर द बॉलर रेट खेळलाय, फिल्डर आहे, चांगलं जजमेंट, चांगला झेल तिथे टिपलाय शुभम चिंदरकरने. फलंदाज बाद. आपलं सर्वांचं 10 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. अखेर आउट होतोय फलंदाज विक्की मुंडे. एक चांगला झेल डीप मध्ये शुभम चिंदरकर यांनी टिपलाय. सध्या ही प्रकाश योजना या फ्लड लाईट्स तुम्ही पाहताय. शबीर भाई पटेल कोल्हापूर, सुरभी लाईट्स, डीजे, साऊंड, स्क्रीन, जनरेटर्स, इव्हेंट, या सर्व गोष्टी शबीर भाई पटेल आणि त्यांची संपूर्ण टीम गेले कित्येक वर्ष आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये ते करतायत. त्यांचे कौतुक व्हायला पाहिजे. खूपच चांगले फ्लड लाईट्स या वर्षी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यामध्ये सातत्याने अनेक इव्हेंट ते करत आलेत. त्यामध्ये राजस्थान हे देखील एक राज्य आहे. तर विक्की मुंडे परतलाय. 10 बॉल 13 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये जावेद संधी फलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग एंडला जावेद संधी. हो, चांगला बॉल ऑन ड्राईव्ह केलाय, मिड ऑन मधून निघालाय डीप मध्ये. वाह, काय फिल्डिंग आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण शुभम चिंदरकरचं. भरपूर वेगाने बॉलवर जातात हे जे खेळाडू आहेत. यांचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा चांगला दिसतोय. त्याचं कारण आहे सातत्य क्रिकेटमध्ये आहे. कणकवलीचा संघ सातत्याने क्रिकेट खेळत आलाय. एक टीम दिसते त्यांची. जरी मोठ्या स्पर्धेमध्ये उतरलेत परंतु अनुभव त्यांना प्राप्त होईल. 9 चेंडू 12 धावा. सामना अजून संपलेला नाहीये. इथूनही कमबॅक होऊ शकतं. मुन्ना परब ते करून दाखवेल का? समोर नंदू माळी, इम्पॅक्ट प्लेयर.
पुढे टाकलाय ओव्हर द बॉलर हेड, फिल्डर आहे, प्रयत्न, दुसऱ्या प्रयत्नामध्ये निसटलाय बॉल. अक्षय होता तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय जाधवचं, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल निसटलाय. शुभम चिंदरकर, मुन्ना परब, अक्षय जाधव, मगाशी दोन चांगले झेल, अनिकेत कांबळे, हे जे खेळाडू आहेत या टीमचे खूप महत्वाचे खेळाडू आहेत. चांगला खेळ दाखवत आलेत. 8 बॉल 11, परंतु अनिकेतने थोडंसं महागडे षटक टाकलं. मॅच ऑन. 8 बॉल 11 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा मुन्ना परब, मुन्नाचा फुल टॉस हवेत आहे, फिल्डर आहे खाली. शुभमने पुन्हा एकदा कोणती चूक केलेली नाहीये. आणखीन एक विकेट. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होत आहे अवधूत स्पोर्ट्स कणकवलीचं. आणखीन एक मोठा धक्का. डीप मध्ये चांगला झेल शुभम चिंदरकर, चांगलं क्षेत्ररक्षण राहिले. नवीन फलंदाज अमोल निरगुडे फलंदाजीसाठी. 7 चेंडू 11 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. अमोल निरगुडे सांगलीचा खेळाडू, अजूनही मॅच मध्ये चांगलं कमबॅक. हा जो गोलंदाज आहे याने इम्प्रेस केलाय. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, पहिल्याच मॅच मध्ये त्याची गोलंदाजी मी पाहिली, त्याच वेळा मी बोललो होतो की हा गोलंदाज नक्की गाजवतोय. नाव त्याचं मुन्ना परब. अप्रतिम गोलंदाजी केली आहे मुन्ना परबने. 7 चेंडू 11 धावा. हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावा लागेल अमोल निरगुडेच्या समोर. 7-11 मॅच ऑन. तुम्ही पाहताय आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 22 पर्व 22. त्याच्यामधला हा खूपच महत्वाचा सामना. जो जिंकेल पुढच्या मॅच मध्ये खेळेल. शेवटचा बॉल, शेवटचा फुल टॉस हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप मध्ये चाललाय, बॉल जाईल काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, येतोय चौकार. चौकार येतोय. फुल टॉस बॉल, त्याला फक्त दिशा दिली, 4 धावा इथे वसूल केल्या. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं आणि या चौकाराच्या मदतीने आता समीकरण असं आहे 6 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे प्रशांत वॉरियर्स आयनल या टीमला. 6 बॉल 7 रन. या धावा डिफेंड होतील का हा प्रश्न आहे. 44 ला 6 फलंदाज बाद. 4 विकेट विजयापासून दूर आहे. कोइंडे 11 कालवी या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. आकाश चिंदारिया इन ऍक्शन. नेक्स्ट मॅच मध्ये पुन्हा एकदा त्यांचा संघ असेल. जो संघ जिंकेल तो कोइंडे 11 कालवीच्या विरुद्ध खेळेल आणि नेक्स्ट मॅच मधून जो संघ जिंकेल तो मोहम्मद कैफ 11 कातळीच्या विरुद्ध खेळेल. तो असेल आजच्या रात्रीतला शेवटचा सामना. म्हणजेच याच्यानंतर 2 सामने आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे युट्यूब वर जोडलेत tenniscricket.in वर. शुभम चिंदरकर शेवटचं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये. शुभमने फिल्डिंग खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये. दर्जेदार असं क्षेत्ररक्षण त्याचं राहिलंय. तुम्ही पाहता आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आनंदवाडी देवगड पुरस्कृत चॅम्पियन्स ट्रॉफी मॅच ऑन. सामना क्रमांक 4. पहिलाच बॉल आडव्या बॅटने स्लॉग हिट, बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. फक्त 1 धावेची आवश्यकता. नंदूच्या बॅट मधून इम्पॅक्ट प्लेयर, इम्पॅक्ट पाडत असताना या मॅच मध्ये इम्पॅक्ट प्लेयर म्हणून तो गेला. दुसरा बॉल अंपायरकडे अपील केली, उचलून धरली आहे फलंदाज नंदू आउट. म्हणजे 4 बॉल मध्ये अजूनही 1 धावेची आवश्यकता. नवीन फलंदाजाकडे असेल स्ट्राईक. 7 बॅटर आता आउट झालेत. असेही सामने कधी कधी फिरतात. या 4 बॉल मध्ये जर 3 विकेट घेतल्या तर सामना बरोबरीत सुटू शकतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये रब्बानी. रब्बानी दफेदार बेळगाव.
बेळगाव कर्नाटका. रब्बानी फलंदाजीसाठी मैदानामध्ये 4 बॉल मध्ये अजूनही एका धावेची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाहीये. असेही सामने शेवटच्या बॉल पर्यंत जातात आणि त्याचमुळे अमरेला फिल्डिंग अगदी क्षेत्ररक्षक जवळ आहेत. शॉर्ट कव्हर पुढे बोलवलाय. फ्लाय स्लिप शॉर्ट फाईन लेग. सिलिमिडॉन फुल टॉस पुढे टाकण्याचा प्रयत्न. अपील केली आहे. स्ट्रॉंग अपील. स्पष्ट नकार इथे दिला जातोय. आता 3 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल. 3 बॉल 1 रन. फलंदाज मैदानामध्ये रब्बानी दाफेदार खेळताना दिसतोय. 3 बॉल 1 रन. हे समीकरण असेल पुढचा बॉल घेऊन. गोलंदाज फुल टॉस होता. मिडॉनला क्लिअर करत असताना बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतील आणि हा सामना इथे जिंकलाय प्रशांत वॉरियर्स आयनलने. अभिनंदन प्रशांत वॉरियर्स आयनल. अवधूत स्पोर्ट्स कणकवली मात्र या स्पर्धेच्या बाहेर जातोय. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात त्याबद्दल अवधूत स्पोर्ट्स कणकवली आपलं सर्व खेळाडूंचं आणि संघ मालकांचं मनपूर्वक आभार. पुढच्या वर्षी आणखीन चांगल्या उमेदीने या स्पर्धेमध्ये उतराली अपेक्षा. स्कोर बोर्ड आपण जर पाहिला तर अवधूत स्पोर्ट्स कणकवलीने 50 धावा केल्या. गुरुच्या 14, मुन्नाच्या 14, सचिनच्या 14, आकाशच्या 5. या मॅच मध्ये गौरवच्या 2 विकेट, जावेदची 1 विकेट, साहिल मोमीन 1 विकेट, रब्बानी 13